नारळाची चटणी, डाळीची चटणी ह्या प्रकारच्या चटण्या तर तुम्हाला मी खूप दाखवल्या। आज आपण डोसे, इडली, आप्पे यासोबत खाण्यासाठी मस्तपैकी टमाटरची चटणी बनवणार आहोत। ही रेसिपी जी आहे ती साऊथ इंडियन रेसिपी आहे, त्यामुळे इडली, डोसे, मेंदूवडा याच्याबरोबर तर ती खूपच मस्त लागते। मी आप्पे बनवलेले होते, आप्प्यांबरोबर तर एक नंबर लागली ही चटणी। तर चला, चटणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर धने घालून घेतलेले आहेत। धने, कढीपत्ता व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर लाल मिरच्या, सुक्या मिरच्या घातल्यात आणि थोडीशी उडदाची डाळ घालून घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता आपण ह्यामध्ये भाजलेली चणा डाळ असते ना, तिचे 2-3 चम्मच भरून चणा डाळ घेतलेली आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। 7-8 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि त्यांना सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायला सुरुवात केलेली आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित भाजायचे आहेत। आता 2-3 हिरव्या मिरचींचे तुकडे करून घेतलेत आणि 2-3 तुकडे आल्याचे टाकून घेतलेले आहेत। सर्व पदार्थ आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। सर्व पदार्थ भाजत आले की त्यामध्ये आपण 2 मोठे चिरलेले टमाटर घालणार आहोत। टमाटर 2 मोठे चिरून घ्या। तुम्हाला जेवढी चटणी करायची असेल तेवढे टमाटर तुम्ही घालू शकता। इथे मी मोठे टमाटर होते म्हणून 2 घेतले। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि आपण ह्यामध्ये चवीला मीठ घालून घेणार आहोत। सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सर्व पदार्थ आपल्याला आता शिजवून घ्यायचे। आता आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहिजे तर ह्याच्यावर झाकण ठेवून हे सर्व पदार्थ शिजवून घ्या। यामधलं पाणी हळूहळू आटत चाललेलं आहे आणि आपले सर्व पदार्थ शिजलेले आहेत। आता हे व्यवस्थित असे शिजून झाल्यानंतर ह्या सर्व पदार्थांना आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे। संपूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून ह्याची चटणी तयार करा। एक नंबर चटणी होते, तुम्ही तयार करून बघा। ही चटणी खरोखर खूप मस्त लागते। सर्व जिन्नस आपले थंडगार झालेत। आता मिक्सरमध्ये सर्व पदार्थ घेऊन आपण ह्याला वाटून घेणार आहोत। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। असंच पाणी न लावता आपण हे सर्व जिन्नस वाटून घेतलेले आहेत। बघू शकता किती टेम्पटिंग अशी चटणी तयार झालेली आहे। वास तर एक नंबर येतो। आता एका भांड्यात हिला काढून घेतली आहे आणि आता मस्तपैकी हिला तडका देऊया आपण। तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि थोडीशी राई घालून घ्यायची आहे। राई घालून झाल्यानंतर ती तडतडली की आपण त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकणार आहोत। कढीपत्त्याची पानं ही तडतडली मस्तपैकी की मग त्यामध्ये 2-3 लाल सुक्या मिरच्या टाकायच्या आणि हा तडका आपण गरमागरम तडका आपण जी चटणी तयार केलेली आहे तिच्यावर असा मस्तपैकी टाकून द्यायचा। झाली आपली टमाटरची चटणी एक नंबर। करून बघा, हा पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, ही चटणी नक्की बनवून बघा।